एअर फ्रायर सिरीजमध्ये आज आपण बनवत आहोत कुरकुरीत भेंडी. इथे वजनी 250 ग्रॅम इतकी मी भेंडी घेतली. स्वच्छ धुवायची आहेत आणि पुसून घ्यायची आहेत. आता ह्याला आपण उभं कापून घेऊया. जितक्या पातळ स्लाईस जमतील तितक्या पातळ उभ्या स्लाईस तुम्हाला कापून घ्यायच्या आहेत. एक सुका मसाल्यामध्ये 2 टेबलस्पून चण्याचं पीठ, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, हळद, हिंग, जिरे पावडर, धने पावडर, थोडासा गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला घेतला आहे. सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर रवासुद्धा चालेल. रवा घेताना बारीक रवा घेतला तर जास्त कुरकुरीत होईल. आता सगळ्या भेंडींना हा मसाला आपल्याला छानपैकी लावून घ्यायचा आहे. 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. लक्षात घ्या, सगळ्या भेंडीला हा सुका मसाला लागणं खूप जास्त गरजेचं आहे. आता इथे अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर एक अख्ख्या लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये फक्त अर्धा टेबलस्पून तेल घेतलं आहे. सगळं यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि तेल सगळ्या भेंडीला कोट होईल याची दक्षता घ्यायची आहे. आता आपण एअर फ्रायरमध्ये करणार आहोत. माझ्याकडे फिलिप्सचा 6.2 लिटरचा एअर फ्रायर आहे. त्याच्यामध्ये मी एक सिलिकॉनची मॅट ठेवली होती आणि त्याच्यावरती सगळं पसरून ही भेंडी ठेवली होती. 200 डिग्रीला 20 मिनटामध्ये माझी कुरकुरीत भेंडी तयार झाली. दर 5 मिनटांनी आपल्याला हे एअर फ्रायरमधून बाहेर काढायचं आहे. चमच्यानी थोडं खालीवर करायचं आहे आणि परत त्याला 5 मिनिट ठेवून घ्यायचं आहे. 20 मिनटामध्ये 5-5 मिनटांनी बाहेर काढून त्याला मी थोडंसं चमच्याने हलवून घेतलं होतं. अप्रतिम चवीचं, झटपट होणारं आणि हेल्दी एअर फ्राय सिरीजमध्ये आपली ही मसाला कुरकुरीत भेंडी तयार झाली आहे. रेसिपी आवडली, लाईक करा आणि शेअर करा.